पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरची वाहतुकीला मोठा फटका बसलाय। डहाणू, बोर्डी, जाई ते गुजरातमधील उंबरगावला जोडणारा महत्त्वाचा राज्य महामार्ग नरपड जवळ 2 ठिकाणी तब्बल 60 मीटरपर्यंत वाहून गेलाय। त्यामुळे बोर्डी, घोलवड, चिखला यांसह अनेक गावांचा तालुक्यांशी संपर्क तुटलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्ध पातळीवर रस्ता दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि उद्यापर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती आहे। गेल्या 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि याचाच फटका कुठेतरी आता जे मुख्य राज्यमार्ग आहे त्यांना बसलेला पाहायला मिळतोय। मी सध्या डहाणू आणि उंबरगाव हे 2 गुजरातला जोडणारा हा जो प्रमुख राज्यमार्ग आहे, या राज्यमार्गावर आपण बघितलं तर डहाणू, चिखला, गोलवड, बोर्डी या अनेक गावांना जोडणारा हा प्रमुख राज्यमार्ग आहे। सध्या हा राज्यमार्गाचा भाग काल पुरामुळे वाहून गेल्याचं पाहायला मिळतोय। जो इथला माती भराव होता तो काल संपूर्ण जो आहे तो समुद्रामध्ये वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत बघितले तर काल या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार असा पाऊस सुरू होता आणि याच पावसाचा फटका जो आहे तो या किनारपट्टीच्या भागात बसलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत बघितलं तर हा जो डहाणू आणि उंबरगावला जोडणारा हा प्रमुख राज्यमार्ग आहे, त्यामुळे याच आपल्याच डहाणू भागातील काही जे तरुण आहेत ते गुजरातमध्ये कामासाठी जातात, मात्र त्यांच्यासाठी मोठी गैरसोय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत चित्र बघितलं तर डहाणू आणि बोर्डीला जोडणारा हा जो प्रमुख मार्ग आहे या 2 ठिकाणी 60 मीटर अंतरावर जो आहे तो खचलेला पाहायला मिळतोय। सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम जे दुरुस्तीचे काम जे आहे ते आता हाती घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सध्या 2 पोकलँड आणि 2 जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी माती भराव जो आहे तो केला जातोय आणि आज रात्रीपर्यंत हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचं आश्वासन देखील आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किनी यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत संपूर्ण चित्र बघितलं तर काल मोठ्या प्रमाणात जो आहे तो पालघरमध्ये पाऊस बरसत होता आणि त्यामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि याचाच फटका कुठेतरी आता या पश्चिम किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय। सध्या गोलवड, बोर्डी आणि चिखला या 3 गावातील अनेक नागरिकांचा संपर्क जो आहे तो मुख्य तालुक्याशी तुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जितेंद्र पाटील, पुढारी न्यूज, डहाणू, पालघर।